वळूयात पुढच्या बातमीकडे। 1000 एकर जमीन अदानींना दिली आणि बावनकुळेंना म्हणतात जमिनी संदर्भात माहिती नाही असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय। तर मुंबईमध्ये 3 लाख कोटींचा घोटाळा केला। ठाण्यामध्ये गद्दारांनी तिजोरी चाटून पुसून खाल्ली असाही हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर आपण पाहतोय आज शिवतीर्थवर महायुतीची, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली। या सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर हे आरोप केलेले आहेत। बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंवर त्यांनी निशाणा साधलाय। तुम्ही आता जे सांगितलं वन जमीन 1000 एकर जमीन, म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बावनकुळे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वन खात्याची जमीन आहे। अहो कशाला तिकडे बसलाय झक मारायला मंत्री म्हणून? मुख्यमंत्री मी पण होतो, पण एक सुद्धा वन जमीन मी कोणाला 1 इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती। आज राज तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती। तशा त्या आणखीन एक ताई आहेत ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती, त्यांनी नकार दिला। नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं? बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं। मी तर वाट बघतोय गणेश नाईकजी टांगा पलटा कराच आणि घोडे बेपत्ता नाही, हे घोडे नाही, ते खेचरे आहेत। भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचरे आहेत। उद्या ज्या परत्या बाजूच्या अंबरनाथ मध्ये काय केलं पाहिलं ना? यूज अँड थ्रो वापरलं आणि फेकून दिलं त्यांना। उद्या या मिंदेचं सुद्धा मुंबईत ठाण्यात सगळीकडे हेच करतील, यूज अँड थ्रो। कारण भाजप हा निर्गुण आहे, स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे। त्याच्यामुळे ती दिशा ही तुम्हीच ठरवायची। तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचनं पाळण्याची जबाबदारी ही आमच्या 2 भावांची। आणि हा ठाकरेंचा शब्द आहे, मोदी गॅरंटी नाहीये। हा ठाकरेंचा शब्द आहे, ठाकरे जे बोलतात ते करतात, पण ठाणेकर बोलतात ते करणार का?